त्या या हत्ती बघायला आणल्या होत्या. एवढं भारी हत्ती आहे. जिग म्हणाल ते करायला आलं बघा. चलो फिर सब जा रहे हैं इधर, हम भी जाएंगे दर्शन के लिए. ठीक है, हम भी जाएंगे अभी दर्शन के लिए. बघू शकता गाईच, हे सगळं कुंभेच्या कृष्णा, हे श्रीकृष्ण मंदिरामधले सगळे हे बघा चित्र. सगळं बघायसारखं आहे का, पुरं टोटल ॲक्युरसी घेऊन शिकण्यासारखं आहे. बघू शकता काय नाही, सगळं सगळं नाव लिहिलेलं आहेत गाई तिथे सगळं. हे बघू शकता. हे बघा कोण आहे ते, हे कोण आहेत असं. आता आपल्याला टाईम बी नाही की तुम्हाला समजून सांगण्यासाठी, कसं का की एवढं टाईम आम्हाला मीच आजायला आपल्यालाच काय करू नाही, काय बोलून मिळायचं येऊ शकतं. हे बघा, हे पण बघा, इथं पण काय सांगण्यासारखं आहे, पण आपल्याला तेवढं काय आला होता ते मंदिरापासून. या मंदिरापासून तिथं सगळं फोटो खींचना मना है, फिर भी हम फोटो खींचेंगे. संध्याकाळी आपण आता आपलं काम झालेलं आहे सगळं. तर आपण पुढी बघू का इथं काय आहे काय नाही सगळं बाहेर जाऊन. आपली ब्लॉगिंग चालू आहे. हां स्वर्ग हे बघू शकता. इथं घाट दिलेला आहे श्रीकृष्ण द्वार, जे श्रीकृष्ण द्वारा शिकी गई ही घे ना 64 करे दाखले सगळं. व्हिडिओ चालू आहे आपला. नाही काय आहे इथं आपल्याला माहित नाही. त्यांचं खेळायचं कुंड आहे. हां हां हे बघू शकता. हे आपल्याला काय माहित नाही इथलं तेवढं, आपल्याला काय अनुभव येत नाही. आपल्याला काय माहित नाही, काय बोलून काय फायदा नाही ना. काय माहीत असलं तरच काय बोललेलं खरी गोष्ट आहे. आपल्याला काय माहितीच नाही इथलं काय. तर आला पहिली बार आपण महाराष्ट्र सोडून महाराष्ट्राच्या बाहेर, तरी पण आपण जेवढं झालं तेवढं पण सांगू शकतो, जास्त नाही है का नाही. फोटो हे आता फोटो काढण्यामध्ये सगळे बिझी आहेत थोडी. हे बघू शकता. आता इथं सगळे कृष्णाला शिकवलेली सगळं आहे इथं. फोटोमध्येच आपल्याला काय सांगायचं नाही, फोटोमध्येच आहे कृष्णाचं सगळं आध्यात्मिक ज्ञान मी पण घेतो ना व्हिडिओ. हे बघू शकता. इथं सगळी जानकारी कृष्णाची आहे याच्यामध्ये. ते आपल्याला कसं आहे इथले सगळी गोष्टी माहिती करून घ्यायची ना, इथं येऊन एक बार वाचन करावं लागेल आपल्याला. असं मी दाखवलं तर पण तुम्हाला काय समजणार नाही. तरी पण कसं काय याच्यामध्ये सांगायसारखं खूप आहे, पण आम्हाला काय माहीत नाही. जसं की आम्ही पहिली बार आलेले आहोत इथं, हे फक्त बघण्यासाठी. हे बघू शकता तुम्ही, सगळी जानकारी दिलेली आहे कृष्णाची. आपण फक्त सिरियल पाहून कृष्णाचे सगळं आपल्याला माहिती आहे, पण इथली जे लिहिलेले आहे तिथले जे चित्र आहेत ते कृष्णाच्या भोवताला, म्हणजे त्याच्या कसं आहे जिंदगीमध्ये अवलंबून असलेले सगळे ग्रंथ इथं फोटोमध्ये दिलेले आहेत. फोटोमध्ये तुम्ही बघल्यापर्यंत असं तुम्हाला समजायला येत नाही. हे दुरुंबी बघून काय फायदा नाही याच्यामध्ये. तुम्ही बघू शकता सगळे याच्यामध्ये सगळे टोटलमध्ये ते सगळे याच्यामध्ये काढलेले फोटो आहेत का नाही. तुम्ही आलं तर ना एक बार येऊन इकडे बघू शकता. एक कृष्णाचं हे गार्डन आहे, त्या गार्डनचं नाव पण तुम्हाला सांगू शकतो. तुम्ही या एक बार येऊन बघा. गार्डन एवढं भारी अप्रतिम आहे. गार्डन फक्त येऊन बघण्यासाठीच आहे. सगळे लोक येतात इथं बघायला है का नाही. आम्ही नाण्यामध्ये 12 जण आलेले आहे. आम्ही फक्त फिरायला उज्जैनमध्ये. हे जे पुस्तक दिलेलं आहे ना, याच्यामध्ये सगळं सांगलं. आपल्याला झूम केलं तर दिसत नाही, कसं की मोबाईल
छोटा आहे. हे सगळ्या पुस्तकामध्ये इथे जे पाटे लावले आहेत सगळ्यामध्ये सांगितलेलं आहे. असं आहे की इथं सगळी जानकारी सगळी प्राप्त केलेली आहे. कसं तुम्ही जे राधा कृष्णाचे जे सिरियल जे बनवतात ना ते इथं सगळं तुम्हाला इथंच समजून जाईल. सिरियल बघायची काय गरज नाही. कसं इथं आलं पाहिजे ना तुम्हाला सगळं माहिती होऊन जाईल की हे काय. एवढं शांत वातावरण व्हिडिओ बनवायला आपल्याला काहीच प्रॉब्लेम आला आहे. ते पण प्रॉब्लेम इथेच आहे. तुम्ही येऊ शकता एक बार उज्जैनला आलं तर ये नाही बघितलं असं होऊ शकत नाही. तुम्ही एक बार या. पोरं पण आहेत आमची. पोरं गेले सगळे समोर. मी एकटा मागे राहिलो. कसं की आपल्याला व्हिडिओ बनणं आपल्याला आवडायचं. हां त्या पोरीसून फोटो काढतो मी माझे काढशील. हां ठीक आहे. कोणत्या हां म्हणते हे बघू शकता गाईस. असंच राहते. कसं आहे फ्रेंडला मदत करणे आपलं कर्तव्य आहे. हे बघू शकता इथं बघा किती छान प्रकारे थांबले आहेत कृष्णाची है ना. किती छान प्रकारे हे गार्डन एवढं भारी आहे गाईज. हे बघू शकता इथं काय लिहिलेलं आपण वाचू बघू शकता. हे बघा आता हे सगळी इथे सगळे चित्र काढलेले आहेत देवाचे. हे बघा इथे वाचासारखं आहे. आता वाचून आपल्याला सांगायला टाइम भेटणार नाही. हे बघा हे बघा चला मित्र आहे ते आम्ही सगळे फिरायला आलेलो आहोत. ठीक आहे. व्हिडिओ करतोय मी त्याचा व्हिडिओ करतोय. हां आम्ही चालू आहे. पण ब्लॉगर आहे. हां पण आमचं आता चालतंय पुढे. आत्ताच आमचं हे आता व्हिडिओ बनवून इथून हे बघू शकता. आता इथंच व्हिडिओमध्ये बंद झाला होता. कसं की कॉल केला होता आहे. ठीक है गाइस फोकस चालू है हमारा. थोड़ा बंद करेंगे क्योंकि बैटरी लो है. ये सब आपको देखने जैसा है गाइस. आप आ सकते हो उज्जैन में इधर कृष्णा मंदिर के पास कंटिन्यू में. ये ब्लॉग आपको कैसा समझ में आएगा इधर आने के बाद ही समझ में आया. ऐसा तो समझ में नहीं आएगा. असं काय समजा येत नाही. तरी पण मी हिंदी आणि मराठी मिक्समध्ये बोलतो आहे. कसं की आता MP आलेलं आहे आपण. इथं मराठी काय चालत नाही तेवढे. आपल्याकडे मराठी कसं बोला मिरची मीठ लावून. पण इकडले हे जे ब्लॉग असं बनवायला आहे ना फक्त एक सपोर्टर पाहिजे आपल्याला कंटिन्यूमध्ये. ब्लॉग कसं आहे या मंदिराचं असं जे वातावरण आहे एवढं खतरनाक आहे इथं कोणीच काय बोलत नाही. श्वास थोडी बेचैनी होत आहे. नसत बघा असं काय इथं फक्त की आपल्याला काय याच्यामध्ये काय माहीत नाही. पण हे कसं आहे सगळं राधा कृष्णाच्या जिंदगीसोबत जोडलेलं आहे. प्रेमाबद्दल सगळं काय आहे ते बघू. सगळे जेवढे जे हे पाट्या लावलेले आहेत ना का हे सगळे त्याच्यावरच अवलंबित आहेत. कसं की ते होते म्हणजे हे घडलेलं आहे. सगळे त्याच्याबद्दलच फोटो लावलेले आहेत. ते आपल्याला तेवढी अनुभवासाठी इथे गाईड नाही. आपलं गाईड असलं तर तुम्हाला सगळं सांगून टाकलं असतं. सगळे त्या जे पुस्तके दिलेलं आहे तिथं सगळ्यात माहिती लिहिलेली आहे याच्यामध्ये. की आपल्याला याच्यामधून फक्त जानकारी घ्यायसाठी आपल्याला तेवढं काय आपल्याला काय माहीत नाही. आपण काय तुम्हाला सांगू शकत नाही. हां बघायला मग तर आपण काय सोडत नाही. बघायला एवढं भारी आहे व्ह्यू बी बघायला. एवढी शांती इथं. आता एवढी बेकार झोप येते आहे मला. एवढी बेकार. आता सगळे दोघंच जण आहोत. तिकडे दोघे येऊ लागले. आता मी एक ब्लॉगरमध्ये आम्ही ब्लॉग आता स्टार्ट केलं आहे. मी ब्लॉगिंग आत्ता स्टार्ट केलं जस्ट मध्ये. आता तर कॅमेरा घेणं बाकी आम्ही. हां बघा हे गॉगल लिहून फक्त फिरण्याचं काम आपलं. हाँ ये पूरी लड़की देखने का बहुत शौक है भाई इसको. पर हमको सिर्फ भगवान का. हे देखो आता इथं सांगलेलं आहे मराठीमधून दिलेलं आहे. आणि या फोटोबद्दल कसं आहे की जे फोटो आहेत त्यासमोर सगळं लिहिलेलं आहे की काय कारण आहे. हां हे बघू शकता. हे बघा इथं जे फोटो दिलेले आहे ना याच्याबद्दल आपल्याला काय माहिती नसेल ना इथं वाचायचं आहे. इथं सगळं मराठीमधून सगळं दिलेलं आहे. पण आपल्याला असं साधा वाचायला आपल्याला टायमिंग बी नाही. आता कसं आहे उज्जैनची ते गंगा आरती चालू होते आता 6:30 वाजता. त्याच्यासाठी दर्शनला जायचं. चल हा का नाही काहीच
आता बघा हे सगळे फोटो, इकडे गार्डन, एवढं मस्त प्लेस आहे. आपल्या माणसाला विसाला घेऊन फिरायला एवढं भारी आहे इथं. पण आम्ही पुण्याला राहतो, पुण्यामध्ये इथं कंटिन्यू काय येत होत नाही. हे बघू शकता, हे बघू शकता इकडे. हा सगळंच वाचासारखं आहे याच्यामध्ये. हे कसं आहे, हे घरी बसून हा सगळं त्याच्यामधलं सगळं दिलेलं आहे. जे फोटोचं कारण आहे ना, ते फोटोचं कारण या पाटीमध्ये दिलेलं आहे. इथे सगळंच वाचायसारखं आहे, पण आपल्याला आता तेवढं टाईम नाही वाचायला. कसं आहे की आता जायचं आहे दुसरीकडे फिरायला. हे बघू शकता तुम्ही, एवढं भारी प्लेस, एवढं भारी गार्डन आहे. या सगळं मंदिरचं जे हे आहे ती एवढं मोठी नदी पण आहे तिकडे, बघायसारखं पण आहे. हां, हे बघा आमचे मित्र इथं थांबलेले आहेत आमची वाट बघत. आम्ही तेवढ्या दुरून फिरून आला तरी पण इथं थांबून आहेत ते सगळे. असं आहे सगळं नाही. हे बघा मंदिर, हे पण मंदिर आहे. दर्शन केलं आम्ही मस्त मध्ये. आता बाहेर चाललेलो आहोत आम्ही या मंदिराच्या. बघणं झालं आमचं. हा हिंदी मराठी दोन्ही चालते आपलं, फक्त आपण मराठीतून बोलतो आपण जास्त. हा तसं का नाही, जाऊ मिलन फॉलो गेले तर काय टेन्शन नाही. आता फक्त हिंदी आणि मराठी दोन्ही पण चालू आहे. कंटिन्यू तर आपण हिंदीमधून बनता, कंटिन्यू हम हिंदी में बनाते हैं. इस मंदिर में बोले तो हिंदी में बनाएंगे. हिंदी में बोला हो, बहुत ज़्यादा नहीं, बहुत कम, इसलिए आप भी आकर देख सकते हो. हम इधर सब ब्लॉग बनाएंगे. दोनों जैसा देखो फूल सामने आता है, पूरा रास्ता जाम. ठीक है, आए थे